घरी, कसा तुझा दिवस निघतो, कसा तू काय करतो. आणि कोणी पण म्हणतं की अरे बोर नाही होत त्या घरी. उपीट खायला घेतलं आहे. ग्रितिकने ते एवढं छान जवळ अशी प्लेट ना, त्या दिवशी ते कामं होत नाहीत कारण की मुलं आहेत. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आमच्या ग्रितिकची उठण्याची सुरुवात झाली आहे रडण्यापासून. आज सकाळी 6 वाजताच उठला होता रडत रडत, आणि मग दूध पिऊन बिस्किट खाऊन परत झोपला आणि आता उठला. तर आतापर्यंत माझा टिफिन वगैरे झालेला आहे. सकाळची भांडी पण मी घासून घेतली. मला माहीत होतं ग्रितिक उठला की तो मला करू नाही देणार. आणि मग मी आता बनवलं आहे नाश्त्याला उपीट. आता मी यांना उपीट देते कारण की चालले ऑफिसला. तर यांना डबा वगैरे तर पॅक करून दिलेला आहे मी. आता यांना नाश्ता देते. झालं तर ग्रितिकला पण नाश्ता मी उपीटच चारते, बघते हा खाते का. आज ग्रितिकची सकाळ ही रडण्यापासून झाली. तर माहिती नाही आता दिवस कसा जातो, कारण की मी एक्सपिरियन्स केला आहे याची सकाळ जेव्हाही रडण्यापासून होते तर दिवस खराबच जातो. तर बघूया आजचा दिवस कसा जातो. तर आता यांचा नाश्ता वगैरे करून झाला. आता हे चालले ऑफिसला. तर ऑफिसला जाताना ग्रितिकचा नियम आहे, त्याला ना तिथपर्यंत असं लिफ्टपर्यंत एक चक्कर पाहिजे असते. तर म्हणजे त्याला असं वाटतं की मला पप्पाने फिरवून आणलं कुठून तरी. तर हे लिफ्टपासनं चक्कर मारून आणतात त्याला आणि त्याला तेवढंच समाधान मिळतं आहे. तर बघा आता आम्ही उपीट खायला घेतलं आहे. ग्रितिकने ते एवढं छान जवळ अशी प्लेट घेतली ना, तो असाच खातो. तो खुर्चीवर नाही बसत किंवा चालता फिरता खातो. असं 2 पाय असं लांब करतो आणि मधात प्लेट घेतो. कितीही मोठी प्लेट असो वा छोटी असो, 2 पायाच्या मधात अशी प्लेट घेऊन बसतो. आता बसला तर खरा उपीट खायला. बघूया खातो का, कारण की इतके आणि बसला आहे ना उपीट खायला, कारण की तो कधी खात नाही. पोहे खातो, शेवया खातो, पापडा खातो, पण उपीट कधी खात नाही. म्हणून म्हटलं बघते खाते का, पण शेवटी त्यांनी खाल्लंच नाही. प्लेट तर एवढ्या आणि घेतली होती ना की मी आता ही पूर्ण प्लेट फिनिश करणार, पण त्यांनी एक घासही खाल्लेला नाही आहे. म्हणजे उपीटचं जसं त्याला होटायला लागतं ना तसंच तो नाही म्हणतो, खातच नाही. काय मी त्याला रवा आवडत नाही का, शिरा पण खात नाही. त्याने काही उपीट खाल्लं नाही तर मीच खाऊन घेतलं. आता मी ग्रितिकसाठी काय करणार, हे पाहिजे नाही का तुला, रडू नाही बा असं. त्याला भूक लागली होती की काय माहिती नाही का बरं, खूप रडत होता. मी म्हटलं ना जेव्हाही तो सकाळी रडताना उठला झोपेत ना, तर तो रडतोच, खूपदा रडतो दिवसातून. तर हा आता त्याचा सेकंड टाईम होता, तो खूप रडला. भूक लागली होती की काय माहिती नाही. मग मी त्याच्यासाठी बनवले हे पॅनकेक. पॅनकेकच म्हणता येईल. लौकी किसून टाकली आणि ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, परत गव्हाचं पीठ, असं तिखट मीठ वगैरे सगळं टाकून मी हे पॅनकेक बनवले आहे. आणि मी त्याला इथे खेळवायचा प्रयत्न करते. हे पॅनकेक खूप पौष्टिक पण आहेत आणि खूप चांगले पण लागतात. मुलांना तर द्यायलाच पाहिजे मला असं वाटतं, कारण की यात लौकी पण आहे, ज्वारीचं पीठ आहे, बाजरीचं पण पीठ टाकू शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलं. गव्हाचं पीठ आहे, बेसन आहे. हे त्याला पॅनकेक खूप आवडले, खूप जास्त आवडले. त्याने खूप मस्त आणि खाल्ले पण. तर मी 5 हे पॅनकेक बनवले होते, तर त्याने 3 पॅनकेक खाल्ले आणि एक मी त्याला जबरदस्ती खाऊ घालत होती. तर तेव्हाच काय झालं काय माहिती, तो अचानकच रडायला लागला. खूप रडला. म्हटलं ना आजचा दिवस रडण्यातच जाणार आहे. श्वास पाहिजे तुला, श्वास श्वास पाहिजे. छान छान आहे, छान छान छान. आता हे पण खायचं. हा संपवा संपवा, आहे ना आहे ना आहे
आज म्हणजे याला काय झालं होतं काही कळतच नव्हतं. अचानकच रडत होता, अचानकच शांत राहत होता. आता बघा किती रडत होता ना. मग मी त्याचं खाणं बंद केलं, जेवढं खाल्लं तेवढं ठीक आहे. आणि मग मी त्याला इथे गॅस ओट्यावर आणलं. इथे उभं करत आहे नाही, ते शांत झाला. मी म्हटलं जाऊ देत, इथेच त्याला खेळू देत आणि मग मी माझे भांडे पण धुवून घेते. तेवढ्या वेळात माझे भांडे होऊन जातील. पण याचा आगाऊपणा इथे चालूच होता. याला ना इथे बेसिनमध्ये उतरायचं होतं. बेसिनमध्ये उतरायसाठी इतके प्रयत्न चालू होतेत ना, पण मी पण माझे भांडी पूर्ण झाल्याशिवाय त्याला बेसिनमध्ये उतरूच दिलं नाही आणि त्याला खेळूच दिलं नाही. खेळू दिलं म्हटलं खेळ, कारण की सकाळपासून तो रडतच होता. तर म्हटलं जाऊ देत, थोडा वेळ खेळू देत त्याला, तोपर्यंत माझा गॅस ओटा वगैरे सगळं स्वच्छ होऊन जाईल. कसं असतं ना, म्हणजे मुलं ज्या घरात आहेत त्या घरात म्हणजे स्वच्छ दिसेलच घर, किंवा या वेळेत घर स्वच्छ होईलच असं काही नसतं. कितीही तुम्ही प्लॅनिंग करा, काही करा, तरी मुलांमुळे प्लॅनिंग आपली पूर्ण होत नाही. मीही रोज म्हणजे एखाद्या दिवशी तरी ठीक आहे, पण कधीतरी मी म्हणते की आज मला हे काम करायचे आहेत, मला एक्स्ट्रा ही कामं करायची आहे, पण त्या दिवशी ती कामं होतच नाही. ज्या दिवशीही मी प्लॅनिंग केली ना, त्या दिवशी ती कामं होत नाहीत. कारण की मुलं आहेत, मुलं केव्हा त्यांचं मूड स्विंग होईल, किंवा ते कधी रडतील, कधी काय करतील काही सांगता येत नाही. त्यांना कधीतरी गार्डनमध्ये जायचं मूड होतं, कधी बाहेर खेळायचं मूड होतं, कधी त्यांची इच्छाच नसते काही खायची, मग त्यांच्यासाठी काहीतरी बनवण्यातच वेळ जाते. म्हणजे आपली जी प्लॅनिंग असते ना ती पूर्ण होतच नाही. आणि मी पण अशी काही प्लॅनिंग करत नाही की मला हेच काम करायचे आहे, मला इतक्या वाजेपर्यंतच करायचे आहे. आता बघा 11:30 वाजले तर आमच्या आंघोळीला, कारण की हा आज राहतच नव्हता. याला सोडून मला एकही काम करता येत नव्हतं, म्हणून मग आज 11:30 झालेत. आणि आता खाता पिता अजून माझी पूजा राहिली आहे, बाकीचे घरातलं आवरणं वगैरे व्हायचंच आहे. तर बघता बघता 2 असेच वाजून जातात. म्हणून म्हणते की कितीही तुम्ही प्लॅनिंग केली ना की मला इतक्या वाजेपर्यंत हे काम करायचं आहे, तर मुलांच्या घरात ते शक्य नाही. ग्रितिक कुठे आहे? ग्रितिक कुठे आहे? ग्रितिक कुठे आहे? ओ ग्रितिक, ओ बाबा, पडद्याच्या पलीकडे काय करताय तुम्ही? दादू, हे दादा बघत पण नाही, एवढा बिझी कामामध्ये. अच्छा, चिमट्यांसोबत खेळणं चालू आहे इथे. पडदा तर उघडायचं ना मग. हां, मी कुठे शोधणार तुला घरात? ग्रितिक कुठे गेला? मी शोधत होते ना. अरे दादा, फेक फेक, असं असं असे फेकायचे चिमटे. अरे बाप रे, अरे बाप रे, काय करतो फेकून? ए माझ्या बाळा, नाही रे, नाही रे, एवढ्या स्पीडनं नाही फेकू. काय केलं फेकून बाळा? काय केलं फेकून? तर मिळालं समाधान? असं मिळालं का समाधान? मिळालं? हां, असं ते डबा फेकून द्यायचा. आता काय खिडकी उघडून देऊ? कशासाठी? चिमटे बाहेर फेकायसाठी. चला चला आपण पूजा करू. मी पूजा करत होते दादा. खिडकी नाही उघडू आणि चिमटे फेकायचे नाही बाहेर. कशाला रडतोय दादा? कशाला रडतोय? काय पाहिजे तुला? काय पाहिजे? वर चढायचं कशासाठी? कपडे टाकले अरे मी. टॉवेल वाढतंय, टॉवेल वाढत आहे तिथे. घे, चढायचं वर. कशाला चढायचं? चढून देऊ?
चढून देऊ तुला वर, चढून देऊ ये. आता इथे चढून त्याला कारनामे बघा त्याचे. इथे चढून ना तो पडदा इकडे करून देते. इथे चढून इथे एक बटन आहे आमच्या एसीचं, ते बटन त्याला दाबायचं असते म्हणून तो इथे चढून मागतो. काहीच काम नाही ना, आता एसी नाही पाहिजे, आता पाऊस चालू आहे बाहेर. फक्त बटन दाबायचे. त्याला इतका हाऊस आहे ना, काय मी ते काय करतो बटन दाबून. तर काय तिकडचं नाही उघडत बेटा, ते इकडचं उघडले आहे. मी ही खिडकी उघडली आहे ना, तिकडे कशाला चालला मग? चला मला पूजा करायची आहे दादा, मी चालली मग तिकडे. चलतो का तू? चलतो, चला. बघा तर मग आता तुम्ही एवढ्या वेळची तिकडे त्याच्यासोबत खेळली ना, तर तिथे तो शांत होता. आणि आता इकडे आणलं त्याला पूजा करायला, तर इकडे तो जराही खाली राहत नाही आहे. नुसतं कडेवर घेच करत होता. असं आहे. म्हणजे काय करावं, कामं करावीत की नाही करावीत हेच कळत नाही. तो परत रडायला लागला, म्हणून मग मी त्याला वाटीमध्ये मुरमुरे दिले आणि सोप्यावर बसवलं आणि मी इकडे लागली पूजा करायला. तो मुरमुरे खात होता. मुरमुरे खातपर्यंत मी केली पूजा. हे बघा, माझी पूजा होत पण त्याला मुरमुरे मी खायला दिले होते. आता मुरमुरे संपलेत. आता काय पाहिजे काय माहिती. आता मुरमुरे नाही पाहिजे म्हणतात खायला, पण काय पाहिजे काय माहिती. किती रडतोय बघा. असाच माझा दिवस निघतो रडता रडता. आणि नवरा म्हणतो की तू काय करते घरी, कसा तुझा दिवस निघतो, कसा तू काय करतो. आणि कोणी पण म्हणतं की अरे बोर नाही होत का घरी. ये ना बेटा, ये ना, ये माई, ये बेटा, ये. बघा काय झालं, काय झालं, असं नाही रडू. बस काय झालं, काय पाहिजे तुला, काय पाहिजे, काय पाहिजे. बाहेर चलतो का, बाहेर चलतो, बाहेर बाहेर गेल्यानंतर आमचं रडणं एकदम बंदच झालं. तो बाहेर इतका छान खेळला ना की वाटणारच नाही कोणाला घरात इतका रडत असेल. मी इथे लॉबीमध्ये त्याला खेळवलं, गार्डनमध्ये घेऊन गेली. गार्डनमध्ये अर्धा तास होती. आम्हाला घरी येता येता 1 वाजला. घरी आल्यानंतर त्याला खाऊ घातलं आणि मग झोपून दिलं. असा माझा आजचा दिवस इतका गेला ना, म्हणजे दिवस नाही गेला, अर्धा दिवस रडता रडताच गेला. आणि माझी सगळी कामं आता व्हायची आहेत. तर मी हा ब्लॉग इथेच थांबवते. घरातली कामं करते, ब्लॉग एडिट करते. आणि हा आता कधी उठेल काही सांगता येत नाही. कदाचित होऊ शकते 1 तासातच उठूनही जाईल रडता रडता. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.